प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर या उपासाच्या समयामध्ये तुम्ही सर्वांनी उपास धरले असतील. उपासासोबतच आपण आध्यात्मिकरित्या आपली कशी वाढ होती, प्रार्थनेमध्ये आपण किती वाढत आहोत, हे सुद्धा आपल्याला बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. उपासाच्या समयामध्ये आपण देवासोबत किती टाईम स्पेंड करतो, ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. स्तुती आराधना करून, बायबलचं वाचन करून आपण अधिक आणि अधिक टाईम देवबाप्पासोबत स्पेंड करू शकतो. आमेन. तर आज आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी बघणार आहे आणि ह्या काळामध्ये ह्या लेंट समयामध्ये आता आपण 40 दिवस उपास करत आहे आणि आपल्याला माहिती आहे की बायबलप्रमाणे देवाच्या वचनाप्रमाणे आपण उपास करतो, कारण उपासाचं महत्त्व आपल्याला बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि जसं प्रभू येशूंनी उपास केलं आणि त्याच्या सेवेला सुरुवात केली, तसं आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण उपास करतो त्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये बघतो की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कार्यरत होते, कारण देवाचं वचन सांगते की उपास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत जे आपल्याला करणं गरजेचं आहेत. तसंच त्याचबरोबर उपासाबरोबर प्रार्थना करणं, स्तुती आराधना करणं आणि देवाचं वचन वाचणं, हे अनेक गोष्टी आहेत जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि हे सर्व गोष्टी करणं आपल्याला बायबलमध्ये सांगितलं आहे. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की ह्या सर्व गोष्टींमध्ये काय महत्त्वाचं आहे. सगळ्यात जास्त महत्त्व कोणत्या गोष्टीला आहे? उपास करणं महत्त्वाचं आहे, कारण आपण बघतो की 40 दिवस आपण उपास करतो. काही काही लोक पूर्ण 40 दिवस उपास करतात, काही लोक शुक्रवारी किंवा आठवड्यातला एखादा दिवस निवडून उपास करतात. तर हे जे उपास करणं आहे ते किती महत्त्वाचं आहे, किंवा प्रार्थना करणं किती महत्त्वाचं आहे, स्तुती आराधना करणं किती महत्त्वाचं आहे, आणि त्याचबरोबर देवाचं वचन वाचणं किती महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, किंवा काय केल्याने आपण देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये समजू शकतो, किंवा कोणती गोष्ट आपल्या जीवनासाठी खूप गरजेची आहे. हे सर्व गोष्टी गरजेच्या आहेत, पण जर आपण देवाच्या वचनामध्ये बघितलं तर देवाचं जे वचन आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जर उपास करतो पण आपल्याला जर देवाचं वचन माहिती नाही तर आपला उपास व्यर्थ आहे. आपण जर प्रार्थना करतो आणि आपल्याला देवाचं वचन माहिती नाही तर आपली प्रार्थना व्यर्थ आहे. आपण स्तुती आराधना करतो आणि आपल्याला देवाचं वचनच माहिती नाही तर स्तुती आराधना पण व्यर्थ आहे. कारण देवाचं वचनच माहिती नाही तर आपण परमेश्वराला समजू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण बायबल सांगते, योहान याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण जर बघितलं 1 पासून 5 पर्यंत आपण बघणार आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. आमेन. आमेन. की आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? आपण उपास करतो पण आपल्याला देवाचं वचन माहिती नाही तर आपला उपास व्यर्थ आहे. आपण प्रार्थना करतो पण आपल्याला देवाचं वचन माहिती नाही तर आपली प्रार्थना व्यर्थ आहे. आपण स्तुती आराधना करतो पण आपल्याला वचनच माहिती नाही तर स्तुती आराधना पण व्यर्थ आहे. कारण देवाचं वचन इतकं महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर असं म्हटलं आहे की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. आपण जर बघितलं काय म्हटलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, आणि हा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन, देवाचं शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला देवाचं वचन वाचणं खूप गरजेचं आहे. देवाचं वचन समजणं खूप गरजेचं आहे. आपण जर वचनच वाचत नाही, आपण जर आपलं बायबल कधीच उघडलं नाही आणि आपण नुसतं प्रार्थना करत राहिलो तर काही अर्थ नाही. कारण देवाचं वचन असं म्हणतं की देवाचं जे वचन आहे ते दुधारी तलवारी सारखं आहे. म्हणून आपण जर प्रार्थना करतो पण आपल्याकडे देवाचं वचन नाही आहे तर आपण हे जे युद्ध आहे, आपले आत्मिक युद्ध जे आहे ते आपण लढू शकत नाही. कारण देवाचं वचन आपल्याकडे नाही आहे म्हणजे आपल्याकडे ती तलवार नाही आहे. देवाचं जे वचन आहे ते दुधारी तलवारीसारखं आहे आणि ते युद्ध लढण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. म्हणून देवाचं वचन खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रारंभी शब्द होता, शब्द
देवासह होता आणि त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालेलं आहे. आपण जर उत्पत्तीमध्ये बघितलं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 1 ते 3 वचन आपण बघू. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आमेन. आमेन. या ठिकाणी आपण बघतो, जसं योहानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालेलं आहे. आणि आपण उत्पत्तीमध्ये बघितलं तर या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की परमेश्वराने शब्दाने सर्व काही निर्माण केलं. म्हणजे सर्व काही प्रभू येशूच्या द्वारे निर्माण झालेलं आहे. आणि देवाच्या शब्दामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, ह्या देवाच्या वचनामध्ये तेवढं सामर्थ्य आहे की जी पृथ्वी आकार विरहित होती, जी पृथ्वी शून्य होती, जी पृथ्वी अंधारात होती, त्या पृथ्वीला परमेश्वराने प्रकाशात आणलं त्याच्या शब्दाच्याद्वारे. आपलं जीवन जर आकार विरहित आहे, आपलं जीवन जर शून्य असेल, आपलं जीवन जर अंधारात असेल, आपण जर पापात असेल, तर आपल्याला देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. कारण जर देवाचं वचन असेल तर आपण त्याच्या प्रकाशात चालणारे बनू शकतो. कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रारंभी शब्द होता. आपण बघतो उत्पत्तीमध्ये परमेश्वराने काय निर्माण केलं, तर सुरुवातीला परमेश्वरांनी प्रथम प्रकाश निर्माण केला. पण प्रकाशाच्या आधी शब्द आहे. कारण जर शब्द नसता, देवाचा शब्द जर नसता, तर प्रकाश निर्माण झाला नसता. आपल्या जीवनामध्ये जर प्रभू येशू नाही आहे तर आपण प्रकाशात चालणारे बनलो नसतो. जर देवाचं वचन आपण वाचत नाही तर आपण प्रकाशात चालू शकत नाही. कसं म्हटलं आहे की देवाचं जे वचन आहे ते आपल्या पावलांकरिता दिव्यासारखं आहे, ते आपल्याला प्रकाश देणारं आहे. म्हणून देवाचं वचन खूप महत्त्वाचं आहे. आपण उपास करतो, प्रार्थना करतो, स्तुती आराधना करतो, पण जर देवाचं वचन नाही आहे तर आपण प्रकाशात चालू शकत नाही. आपल्याला प्रकाशात चालण्यासाठी देवाचं वचन वाचणं खूप गरजेचं आहे. बायबल वाचणं खूप गरजेचं आहे. कारण जर देवाचं वचन आपल्याला माहिती असेल तरच आपण प्रकाशात चालणार. कारण आपण बघितलं उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्येच आपण बघतो की परमेश्वराने त्याच्या शब्दाने सर्व काही निर्माण केलेलं आहे. आणि सुरुवातीला शब्द होता आणि परमेश्वराने त्याचा शब्द उच्चारला. परमेश्वर बोलला की प्रकाश हो. परमेश्वराने शब्द रिलीज केला आणि त्याच्याद्वारे प्रकाश निर्माण झाला. आपल्या जीवनामध्ये जर देवाचं वचन आपण क्लेम करणार, आपण जर रिसीव्ह करणार, तर आपल्या जीवनामध्ये प्रकाश येणार. म्हणून या काळामध्ये आपण उपवास करतो त्यावेळेस देवाचं वचन वाचणं पण खूप गरजेचं आहे. आपण जर प्रार्थना करतो तर त्याच्याबरोबर देवाचं वचन क्लेम करणं खूप गरजेचं आहे. आपण उपवास करतो तर त्याच्याबरोबर देवाचं वचन डिक्लेअर करणं खूप गरजेचं आहे. आपण स्तुती आराधना करतो तर त्याच्याबरोबर देवाचं जे वचन आहे ते पण क्लेम करणं खूप गरजेचं आहे. कारण देवाच्या वचनाच्या द्वारेच आपण प्रकाशामध्ये चालणारे बनतो. देवाचं वचन म्हणतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. सत्य म्हणजे देवाचं वचन. प्रभू येशू म्हटलं की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशू स्वतः देवाचा शब्द आहे, वर्ड ऑफ गॉड. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि हे जे देवाचं वचन आहे हे आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. जर आपण देवाचं वचन वाचतो, जर आपण बायबल वाचतो, तर आपण प्रभू येशूला ओळखतो, तर आपण प्रभू येशूला समजू शकतो, तर आपण त्याच्यावर खरा विश्वास ठेवतो. कारण प्रभू येशू म्हणतो की माझे मेंढरं माझी वाणी ऐकतात, ते मला ओळखतात. जर आपण देवाचं वचन वाचतो तर आपण प्रभू येशूला ओळखतो आणि तर आपण त्याची वाणी ऐकू शकतो आणि तर आपण प्रकाशामध्ये चालू शकतो. म्हणून या काळामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्याची खूप गरज आहे की देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि आपण त्याच्या वचनावर रोज आणि रोज मनन करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस आपण प्रकाशामध्ये चालणारे बनतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर आज या वचनातून आपण बघितलं की देवाचं वचन आपल्या सर्वांना माहिती असणं किती गरजेचं आहे. देवाचं वचन आपल्याला प्रकाशामध्ये चालवतं. या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांच्या जीवनात कार्य करणार आहे. जर तुमच्या काही प्रार्थनेच्या विनंती असतील तर नक्की आम्हाला कमेंटच्याद्वारे कळवा, आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. आमेन.